चर्च हालेलुया। मैं फ्रेश हो रहा था, पवित्र आत्मा ने मुझे बोला, मैं मन में सोच रहा था कि आज मैं लोगों को बोलूं, विशेष मेरे मंडली को, जो सच में मेरे द्वारा जो बपतिस्मा लिया है उन लोगों को बोलने वाला था मैं। पर पवित्र आत्मा बोला कुछ मत बोल, मैं दिखाऊंगा उनके ब्लेसिंग कैसे, कौन देता है उनको ब्लेसिंग। जो लोग सच में मेरे पास आते हैं मन से, उनको ही ब्लेसिंग मिलेगा, बाकी का किसी को ब्लेसिंग नहीं मिलेगा। ये याद रखो। और ये मैंने पवित्र आत्मा बोलना चाहता है, और पवित्र आत्मा ने मुझे बोला कि तू शांत हो जा। आज आपको बोलना चाहता हो, प्रभु से दुखी होना है। प्रभु का, जब आप प्रभु को दुखी करेंगे, आपके ब्लेसिंग को दुख हो जाएगा, ब्लेसिंग आपको नहीं मिलेगी। याद रखो, मेरा बात है ये, परमेश्वर मुझे बता रहा है। हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया, चर्च हालेलुया, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। ओके, भजन संहिता, द बुक ऑफ सैम वर्स 1, भजन संहिता उसका पहला अध्याय और उसके पहले पद पे परमेश्वर का आत्मा इस समय हमें बताना चाहता है। क्या प्रभु का आत्मा, देखो यहाँ पे क्या बताना चाहता है। जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, पापी जनाच्या मार्गात उभं राहत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या रमतो। हालेलुया। प्रभु का आत्मा उस दिन मुझसे बात किया और मुझे बोला कि मेरे बेटे, आज ये संदेश तुझे देना है। लोग अपने लाइफ को सीरियसली लेते नहीं है, वहाँ जाके चुगला करना, वहाँ जाके है बात करना, इससे आपके ब्लेसिंग को धोखा है। हालेलुया। किससे ब्लेसिंग को? आपके ब्लेसिंग को धोखा है। आप जब जाते हैं, बाइबल बताते हैं कि आप कहाँ पे बैठते हैं, किस चीज़ों में बैठते हैं। जो लोग संसार की हर गंदी बातों को बात करते हैं, संसार के हर चीज़ों को बात करते हैं, इन लोगों को जाके आप बात करेंगे तो ब्लेसिंग आपको नहीं मिलेगा। आपको समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? पवित्र आत्मा ये बताना चाहता है कि आपको ब्लेसिंग चाहिए तो संसार के सारे चीजों से दूर हो जाओ और पवित्र आत्मा के साथ एक हो जाओ। हालेलुया। यहां पे बाइबल बताती है क्या है, फिर से पढ़ेंगे इस वचन को। हिंदी में किसी के पास है? पढ़ो। क्या ही धन्य है वो पुरुष, क्या ये धन्य है पुरुष जो दुष्टों को हाँ युक्ति पर नहीं चलता। हाँ, दुष्टों का युक्ति पे नहीं चलता। दुष्ट जो लोग है उसके इच्छा से कभी नहीं चलता। हालेलुया। हाँ, पापियों के मार्ग में खड़ा होता, पापियों के मार्ग में भी खड़ा नहीं होता। आप लोग जब पापियों के मार्ग से चलेंगे, दुष्ट के मार्ग से चलेंगे, तो ब्लेसिंग आपके लाइफ में कभी नहीं आएगा। ये याद रखो। पवित्र आत्मा इस समय हमें बताना चाहता है कि हर लोग जो है, बिलीवर लोग जो 90% लोग जो है आज भी ही दुष्टों के अधीन बैठते हैं। हालेलुया। उनका डिनर करना उनके साथ में है। बिलीवर के साथ में डिनर नहीं करते, बिलीवर के साथ में प्रार्थना नहीं करते, पर जब कम्युनिकेशन करते हैं तो संसार के हर चीज़ों के, संसार के हर लोगों के बाद जो बुराई लोग हैं, जो बुरा करने वाले लोग हैं, इनके साथ में आपका बैठना और उठना है। हालेलुया। और पवित्र आत्मा बोल रहा है कि ऐसे लोगों को ब्लेसिंग नहीं मिलेगा, क्योंकि ब्लेसिंग जब मिलता है जब परमेश्वर के वचन में रहेंगे, परमेश्वर के वचन में रह के जब उसका वचन को क्लेम करेंगे, उसके वचन को ग्रहण करेंगे, और जो परमेश्वर का दास और जो परमेश्वर के अभिषेक लोग हैं उनके साथ में जब तुम रहेंगे तो ब्लेसिंग आपके जीवन में है बहता जाएगा। हालेलुया। पवित्र आत्मा इस समय बताना चाहता है कि आप हर चीजों में दूर रहते, पर ज्यादा करके प्रभु के वचन में दूर रहते, पर सारे चीज जो संसार के वो सारे चीजों में है क्लोज हो जाते। अब
हालेलुया। आपको समझ में आया मैं क्या बात कर रहा हूं? पवित्र आत्मा इस समय बताना चाहता है, आगे पढ़ेंगे। और न ठट्टा करने वालों की मंडली। क्या ठट्टा करने वाले? आप लोग जब उसके साथ में बैठते हैं, परमेश्वर आपको खुश करेगा? बताओ, करेगा? जो ठट्टा करने वाले, कैसा है तो, अरे ऐसा होगा, हर लोग जो गाली देने वाले, हालेलुया, कभी नहीं खुश रहेंगे, कभी खुश नहीं रहता, क्योंकि बाइबल बताता है कि जो ठट्टा करने वाला, जो गाली देने वाला, कभी परमेश्वर को संतोष नहीं कर सकता। हालेलुया। आपको समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? पवित्र आत्मा ये बताना चाहता है आज कि आपको ये सारे चीजों से दूर होना है, सारे संसार के हर चीजों से दूर होना है और पवित्र आत्मा में एक दिल होना है, पवित्र आत्मा के साथ रहना है। हालेलुया। आगे पढ़ेंगे। परंतु वो तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता। क्या होता है वो? जब वो परमेश्वर के साथ रहता है तो वो परमेश्वर आपको क्या करेंगे? प्रसन्न करता है। आप भी परमेश्वर को प्रसन्न करेंगे तो वो भी आपको प्रसन्न करेगा। हालेलुया। करेगा कि नहीं? समझे? हालेलुया। दारू पीने वाला दारू के साथ बैठेगा, 2 दिन में दारू नहीं पिया तो मुझे बुलाओ। हालेलुया। गाली देने वाला जब 2 दिन में तुम उसके साथ में रहो, सेम टू सेम उसकी लाइफ, उसकी जो लाइफ है वो आपके लाइफ पे जीवन काम करेगा। क्यों? क्योंकि बाइबल बताती है कि संसार के हर चीजों से दूर रहो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। क्यों नहीं अपन ये कर रहे? आप ठट्टा कर रहे हैं, चुगलियां कर रहे हैं, हर प्रकार के बंधन में हम पड़ रहे हैं। इसके लिए वजह से हमें प्रभु का आत्मा ब्लेस नहीं कर रहा है। बिलीवर लोग आज भी 99% लोग मुझे कॉल करते हैं, पास्टर जी ये प्रॉब्लम है, पास्टर जी वो प्रॉब्लम है। क्यों? आप कौन से कैटेगरी में, आपको मालूम है? हालेलुया। कौन से कैटेगरी में चलते हैं? मैं तो चलता हूँ पवित्र आत्मा के कैटेगरी में, पवित्र आत्मा के सामर्थ्य से चलता हूँ। और जब जो हम प्रभु के आत्मा से चलते हैं, परमेश्वर का आत्मा हमारे लाइफ में काम करना चालू करता है। हालेलुया। ये चीजों को आपको समझना है। ये दाऊद क्या बोलता है कि मैं कभी किसी के साथ में बैठा नहीं है। ही इज द किंग ऑफ किंग। वो राजा था पर कभी किसी के साथ में नहीं बैठा, कभी किसी के साथ में बात नहीं किया, कभी किसी के साथ में डिनर नहीं किया, क्योंकि वो जो भी करता था वो सिर्फ प्रभु के वचन के द्वारा और परमेश्वर के द्वारा काम करता था। जो लोग जो है सच में प्रभु के जो लोग हैं, जो अभिषेक लोग हैं, उनके साथ में चलता था वो। हालेलुया। इसके लिए उसको राजा बना दिया। आपकी इच्छा नहीं आप राजा बने? आपकी इच्छा नहीं है कि प्राइम मिनिस्टर हमारे बिलीवर लोग रहेंगे? क्यों नहीं हो रहा है? क्योंकि हमारी जो बैठना है, हमारा जो उठना और बैठना है प्रभु के साथ नहीं है, हमारा उठना और बैठना लोगों के साथ है, संसार के चीजों में है। यू अंडरस्टैंड? समझ में आया क्या? राजा तो आपको भी बना सकता है वो। दुनिया का, ये भारत देश का राजा आपको बना सकता है परमेश्वर, इतनी ताकत है, पर हम बैठते नहीं है उसके साथ। हालेलुया। समझे? हालेलुया। हस्बैंड ने अपने वाइफ को दूसरे के साथ में बैठने को लगा तो हस्बैंड को गुस्सा आता क्या नहीं? तो मेरे परमेश्वर बोलता है तू मेरी वधू है और मैं तेरा हस्बैंड है, तो मुझे कितना गुस्सा आएगा। हालेलुया। मेरे को इतना गुस्सा आएगा कि तू संसार के हर चीजों में जा रहा है, तू हर प्रकार की टीवी बग रहा है, हर प्रकार की प्रॉब्लम में है तू है, और फिर मुझे बोलता है कि प्रभु मुझे देखना, मेरे लिए प्रार्थना सुन ले। प्रभु बोलेगा मैं नहीं सुनता हूं, क्योंकि तूने है मेरे वचन में नहीं रहा। हालेलुया। आपको वचन में रहना है, आपको परमेश्वर के वचन में रहना है, तो आपको ब्लेसिंग चाहिए तो आपको प्रभु के द्वारा वो मिलेगा, बट दाऊद के जैसा काम करना पड़ेगा। किसके जैसा? हालेलुया। समझे? हालेलुया। बाइबल बता आगे क्या पढ़ो। और उसकी व्यवस्था पर रात दिन ध्यान करता है। कैसा रहना है? करते हैं क्या? हमारे हाथ में कंटिन्यू मोबाइल है। हालेलुया। हमारे हाथ में कंटिन्यू रिमोट है। जीसस। हालेलुया। पर हमारे हाथ में ये कंटिन्यू नहीं है। याद रखो, ये नहीं है, आपकी लाइफ शून्य है। कहीं भी जाओ,
कितने ही बड़े बड़े पास्टर के पास जाओ, जब तक ये आपके अंदर नहीं है आप कुछ नहीं कर सकते। हालेलुया। बाइबल बताती है क्या, परमेश्वर के व्यवस्था को क्या करे, रात और दिन उसका क्या करे, ध्यान करता रहे। ध्यान करना है हमें। दाऊद क्या कर रहा था, दाऊद को नहीं, का अच्छा नहीं लगता था पिक्चर को जाना, दाऊद को अच्छा नहीं लगता था क्या बाबा चलो मॉल जाएंगे घूम के आएंगे, अच्छा नहीं लगता था उसको, लगता था ना, हेलो, लगता था क्या नहीं, खाना खाने को होटल जाना है 5 स्टार में, उसको नहीं लगता था, ही इज अ किंग, राजा था वो, और उसने ये ठाम लिया था, मुझे मालूम है संसार के कोई चीज मुझे ब्लेस नहीं कर सकती, मुझे ब्लेस करने वाला ये बाइबल का वचन है। हालेलुया। इसके लिए ये मनन करते रहा, हर चीजों को दूर करते रहा और पवित्र आत्मा से जुड़ते रहा। हालेलुया। आपकी लाइफ में प्रॉब्लम इस वजह से आता है कि हम संसार में आज भी है। मुझे मालूम नहीं आप कितने टक्के संसार में और कितना टक्के प्रभु में हैं। हालेलुया। जब जो परमेश्वर से प्रेम करता है वो फर्स्ट आता है। हालेलुया। वो चर्च में आता है, वो प्रभु की आराधना करता है, दिल से प्रार्थना करता है, परमेश्वर के साथ रहता है, उसको लेना देना नहीं क्या चल रहा है जग में, क्या चल रहा है दुनिया में। वो कभी टीवी नहीं देखेंगे, कहाँ बॉम्ब गिरा है, कहाँ प्रॉब्लम हुआ है, कहाँ किधर बाढ़ आई है, उसको क्या लेना देना नहीं। उसके ये इतना मालूम है कि बस बाइबल का वचन ये है कि परमेश्वर मुझे क्या बताना चाहता है, ये चाहिए। हालेलुया। somebody हालेलुया। ऐसा नहीं कि मेरे पास भी टीवी है पर मैंने कभी टीवी को मैं देखता नहीं, क्योंकि मैं पूरा का पूरा परमेश्वर के साथ रहना चाहता है। रोमियो के पुस्तक उसके 12वां अध्याय 1 और 2 और 3 वचन में लिखा है कि जीवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित हुआ। हालेलुया। आपको वही करना है, आपके लाइफ में वही करना है, तभी आशीष आएगा। हालेलुया। आपका फाइनेंस प्रॉब्लम इसके वजह से होता है कि आप संसार में, प्रभु में मतलब आकाश और कपाट खोल के बाइबल में लिखा है कि वो खोल के मैं तुझे दूंगा, और सही में देता है। बाइबल बताता है जॉन 14:14 में लिखा है मेरे नाम से मेरे पिता के पास जो भी तू मांगेगा वो तुझे मिला है, ऐसा विश्वास कर। मरकुस के पुत्र मरकुस उसके 24 और 11 में लिखा है, तो 11:24 में लिखा है कि जो तू प्रार्थना करेगा विश्वास से तुझे मिला है, ऐसा विश्वास कर। हालेलुया। संसार आपको कुछ नहीं देगा, संसार की कोई चीज आपको कुछ नहीं दे सकता, मैं गारंटी से बताता हूं। आप कहीं भी गए तो भूखे रहेंगे, पर कभी आपको हेल्प नहीं करेगा। भाई हेल्प करने वाला एक बंदा है जिसके नाम है यीशु मसीह। हालेलुया। वो कभी आपको भूखा नहीं रखने देगा, कभी आपको निराश में नहीं रहने देगा, क्योंकि बाइबल बताती है कि तू मेरे साथ रहेगा तो मैं हर चीजों को तेरे साथ में ब्लेसिंग लेके आऊंगा। हालेलुया। समझिए। हालेलुया। दाऊद क्या बोल रहा है, दाऊद बोलता है कि मैं सिर्फ परमेश्वर के साथ बैठता हूं। हालेलुया। मेरी इच्छा है कि हमारे बिलीवर से एक प्राइम मिनिस्टर होना चाहिए। क्यों नहीं हो सकता है, हो सकता है। जिसने आकाश और पृथ्वी किया वो नहीं बना सकता, पर हमारी गलती है, हम प्रभु के साथ एक नहीं होते, इसके वजह से दाऊद हो गया अभी तक राजा। आपकी भी परमेश्वर की इच्छा है कि सब लोगों ने प्राइम मिनिस्टर होना चाहिए, सब लोगों ने मंत्री बनना चाहिए। क्यों? क्योंकि प्रभु का वादा है कि मैं दाऊद को बना सकता है, तो आपको क्यों नहीं बना सकता। हालेलुया। हम ऐसे चलते नहीं ना, हम क्यों चलते नहीं है मालूम है? क्योंकि हम एक स्वार्थ व्यक्ती है। कसं आहे आपण? स्वार्थ व्यक्ती आहे, स्वार्थी। हालेलुया। आणि ज्या स्वार्थ व्यक्तीला देव कधीच वर आणत नाहीये, लिहून घ्या, कधीच लोक आणत नाहीये। समझिए। हालेलुया। आज तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की देव आज या ठिकाणी सांगत आहे, जो देवाला संतुष्ट करतो देव त्याला ब्लेस करतो। आणि स्वार्थी व्यक्ती काय करतो? स्वतःचं पाहतो, देवाचं पाहत नाही, देवाची काय इच्छा आहे हे समजून घेत नाहीये। हालेलुया। हमें ये चाहिए, हमें वो चाहिए, हमें ये चाहिए, सब कुछ चाहिए प्रभु से, पर प्रभु की इच्छा क्या है ये जानते हैं तुम?
हालेलुया। चाहिए क्या चाहिए मुझे मालूम है, प्रभु बोल रहा है ये चाहिए वो चाहिए, सब कुछ मिलेगा तुझे। मेरी इच्छा क्या है ये जान रहा है तू? मेरी इच्छा को जाना, मेरी इच्छा को क्या है तुझे मालूम है? मैं क्या करना चाहता है तेरे लाइफ में? प्रभु ये मुझे मत बता, मेरी इच्छा क्या है ये तू ढूंढ ले पहला। हालेलुया। लोग क्या बोलते हैं? मेरा प्रॉब्लम पहला सॉल्व कर। हालेलुया। अभी ऐसा हो गया कि भाई गॉड रहे बाजू पे और हम लोग हो गए गॉड, मैं बोलूंगा वो कर। हालेलुया। समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? इसके वजह से 99% क्या जो बिलीवर लोग हैं उनके अंदर आज भी शैतान काम कर रहा है। जाके देखो अनबिलीवर लोग जब आते हैं सडनली वो हील हो जाते हैं और बोलते हैं हम प्रभु से, और रात और दिन बाइबल पढ़ते रहते, और फिर हम बोलते ही बाई आमच्या पुढं कशी काय गेली काय माहिती, आत्ता आली पुढे गेली। भाऊ तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, बायबल वाचायला सुरुवात केली, तिने देवाला सोडलं नाही, संसार के हर चीजों को छोड़ दिया और प्रभु से जुड़ लगे। हालेलुया। आपलं प्रॉब्लेम असं आहे का लोकांना म्हणजे देवाला सोडायचं आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या, हे 99% आपल्या लोकांमध्ये आहे। हालेलुया। मग ही बाई अशी करते, अगं तुला माहिती का गं हिने तसं केलं तिने तसं केलं, संपलं, ब्लेसिंग खत्म। हालेलुया। दाऊद इतना पावरफुल होता, दाऊद इतना राजा था, पर कभी ही किसी के निंदा नहीं किए, कभी किसी की निंदा नहीं किया कि अरे ये राजा कैसे क्या आ गया, वो राजा कैसे आ गया। जब भी जो होता है ब्लेसिंग और ब्लेसिंग देता था, क्योंकि बाइबल बताती है मत्ती की पुस्तक उसके 7वें अध्याय उसके 44 में लिखा है कि शत्रु से प्रेम करो और शत्रु से प्रार्थना करो। हालेलुया। करते हैं आप लोग? इधर जाने दो, थोड़ा सा होगा, खत्म होने के बाद में हमारा रूप दिखाएंगे पास्टर जी। हालेलुया। नहीं मिलेगा ब्लेसिंग। स्टैम्प पेपर पे लिख के देता हो, तुम्हारा रूप चेंज नहीं होता तब तक आपको ब्लेसिंग नहीं मिलेगा। कहीं भी जाओ, जब तक ये अंदर नहीं आता है तब तक आपको ब्लेसिंग नहीं मिलेगा। एवरीडे पढ़ना पड़ता है, इसको रोज पढ़ना पड़ता है, रोज इसका मनन करना पड़ता है, रोज इसको बोलना चाहिए कि प्रभु तू क्या बोलना चाहता है मुझसे, तब आशीष आता है। हालेलुया। समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? आगे क्या बोला? वह उस वृक्ष के समान है जो बहती नालियों के, वो वृक्ष के समान आहे। कोण आहे आपण? एक झाड आहे। कोण आहे आपण? त्या झाडाला खत आणि पाणी नसलं तर सुकून जाईल। हां, सुकतं की नाही? हालेलुया। पण जो व्यक्ती खरोखर प्रभूच्या त्या नदीपाशी लागल्या जातो, जो प्रभूच्या आत्म्यामध्ये राहतो, वो कभी सुकेगा नहीं। हालेलुया। और कभी आपकी कुरकुर नहीं आएगी, पास्टर ये हो गया वो हो गया, नहीं, वो ऑलरेडी ब्लेसिंग और ब्लेसिंग बेचते रहेगा। आया समझ में मैं क्या बोल रहा हूँ? हालेलुया। जब तक आप उसके साथ रहते नहीं, जब तक आप उसके जो नदियाँ है उसके साथ में खड़े नहीं रहते, परमेश्वर के साथ खड़े नहीं रहते, तब तक आप कभी ब्लेस नहीं हो सकते। उसको ब्लेस होने के लिए आपको खड़ा रहना पड़ेगा, जो वो चाहिए। क्योंकि बाइबल बताती है क्या, आगे क्या बोलते हैं बाइबल, क्या बताती है? और अपने ऋतु में फलता है। हाँ, क्या करता है वो? अपने ऋतू में फलता है, मोठं आणि मोठं होतं। हालेलुया। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सिंपल आहे, देवाचं वचन, प्रभूमध्ये राहायचं, प्रार्थना करायची। आज तुम्हाला अन्न भाषेचं गिफ्ट नाही, पण तुम्ही मराठीतून प्रार्थना करू शकता, हिंदीमधून प्रार्थना करू शकता, इंग्लिशमधून प्रार्थना करू शकता। हां, आता मी सांगितलं ना, कोणाला हिंदी पिक्चरचे गाणे आता उभं राहतील दार 100%। बच्चनचे म्हणले तर लगेच उभे राहतील, शाहरुख खानचे म्हणले की लगेच उभे राहतील। पण माझ्या प्रभूची गाणी म्हटले की पास्टर येतच नाही हो, जी बोलत नाही आमची, कशी बोलणार मला सांगा? कारण तुम्ही प्रभूच्या वचनातच राहत नाही। प्रभूमध्ये राहिलं तर तुमची जीभ ऑटोमॅटिक पवित्र आत्म्याने वळव आणि तुम्ही त्याचे गीत गाणार, तुम्ही त्याचे गुणगान करणार। मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस माझ्या ऑफिसच्या इकडे काही असं ते त्यांचं जे लागलं असतं ते आरती वगैरे ते असं मला त्रास होतो, तर मी म्हणतो बाइंड करतो आणि मी म्हणतो प्रभू हे कानावर माझे येऊन नको देऊ, कारण माझ्या आतून एकच आवाज निघतो का हा परमेश्वराचे गीत गात आणि मी त्याचं गुणगुण करत असतो गाणे। हालेलुया। त्रास होतो, तुम्ही खरंच देवामध्ये आहे तर तुम्हाला संसारची हर चीजों से तकलीफ होगी।
हे याद रखो, हे की आहे. तुम्ही ज्यावेळेस खरोखर देवामध्ये आहे, तर सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल, उठता बसता त्रास होईल, पण हे लक्षात ठेवा का तुम्ही प्रभूपाशी आहे. हालेलुया, समरी हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी पुढे सांगतं काय, और वो अपनी ऋतु में फलता है और जिसके पत्ते कभी मुरझाते नहीं. काय होतं त्याचं, त्याची पानं कधीही सुकणार नाही. आज प्रत्येक व्यक्ती सुकलेला आहे, बाहेरून नाही, आतून, इनसाइड. हालेलुया. बाहर से तो बहुत ब्यूटीफुल लग रही है, हा 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 क्या लग रही है, क्या लग रही है, अंदर क्या है, फुसका है. हालेलुया. और प्रभु बोलता है कि मैं अंदर देखने वाला खुदा है, मैं हृदय को टेस्ट करने वाला खुदा है. हालेलुया. कोणी कोणी तर आपल्या चेहऱ्याला असं साफ सुथरा करताना आगा बोला, बघायला म्हणलं ना किती तुम्ही जवान हो, आतून बघ ना. हालेलुया. इनसाइड बघा, इनसाइड तुमचं हृदय किती पक्क आहे, इनसाइड बघा तुमचं हृदय किती क्लीन आहे, ते महत्वाचं आहे. हालेलुया. डॉक्टर म्हणते ना पोट तुमचं साफ पाहिजे म्हणजे तुमचा चेहरा साफ राहील. पहिलं तुमचं हृदय क्लीन असलं तर प्रत्येक जीवन तुमचं क्लीन होणार. हालेलुया. समझता कि नहीं. अरे आपके जो पत्ता है वो क्या हो रहा है, पत्ता क्या हो रहा है, सूख रहा है. हम सूख रहे, आज भी 99% लोग जो बिलीवर है सूख रहे. कल गया था मैं, एक ब्रदर मिला, ब्रदर बोला पास्टर खरंच तुम्ही आले, मला खूप आनंद वाटला, आमच्या घरात प्रार्थना करा. प्रार्थना केल्या, धडाधड त्याचे रिव्हील झाले मला. आणि एक मोठ्या चर्चला जाते, ते आधीन आहे. मग का, ते ब्रदर म्हणले मग त्यांना समजत नाही का, त्या पास्टरला समजत नाही का त्यांचा प्रॉब्लेम. नाही. मी म्हटलं ब्रदर ते प्रॉब्लेम आपल्याला काढायला बोलवलेलं आहे. एवढ्या लोकातून ते कुठं लक्ष देणार, काय शिंदे आंटीला कोण लक्ष देणार आता एवढ्या लोकातून. तो पास्टर, त्यांना इकडेच यावं लागणार, पास्टर योगेशकर. हालेलुया. आणि म्हणलं पास्टर आपल्याला ब्रदर म्हणलं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला प्रभूने उभं केलेलं आहे. समजतं का मी काय म्हणतो. ज्या ठिकाणी 40-50 हजार लोक आहे तुमचं लक्ष जाईन. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो का जा, मी तुला सांगतो जाऊन त्याची गरज भागव. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो. आणि पानं सुकलेले आज बी, एव्हरी संडे चर्चला जाते पण पानं सुकलेले आहे. पण कधी आग पडणं कधी जळण सांगता येत नाही. सैतान टपलेलंच आहे. हालेलुया. म्हणून तर आजार येणं, सैतानी शक्ती येणं, भूतपलीत लागणं, हे सगळ्या गोष्टी का होत्या, मी कमजोर आहे म्हणून माझ्यावर हल्ला होतो. माझ्यामध्ये प्रभूचं वचन राहतं तर कोणताही व्यक्ती मला टच करू शकत नाही. हालेलुया. दाविदावर कोणताही हल्ला करू शकत नाही, कारण दावीद स्वतः परमेश्वराच्या अधीन होता. प्रत्येक शत्रू त्याच्यावर मार करण्यासाठी येत होतात, विजय होण्यासाठी येत होता, पण सगळे हरून जात होते. का, कारण मी परमेश्वरामध्ये आहे. हालेलुया. दावीद जेव्हा परमेश्वरामध्ये आहे, दावीद म्हणतो मी कोणाचा पक्षाचा नाही, मी माझा पक्ष माझा येशू आहे. हालेलुया. तुम्हाला कोणाचा पक्षाचं बनायचं आहे. हालेलुया. तुम्हाला तुमचा परमेश्वराचा पक्षाचं तुम्हाला बनायचं असेल तर एव्हरीडे बायबल वाचा, रोज परमेश्वराला त्याला टाईम द्या. तुमच्या टीव्या बंद करा, तुमच्या गॉसिप बंद करा. गॉसिप इज व्हेरी डेंजरस, काय म्हणतात त्याला, हां, पॉयझन. हा, एक साप चावला तर काय नाही, त्याचं औषध काढू शकतो, म्हणजे हे औषध निघणं कामाचं अवघड आहे. म्हणजे कोणचं, चुगल्या करणे सगळ्यात बेकार औषध आहे, हे काढूच शकत नाही कोणी असून दे. मग यश सांगतो निघत नाही आहे, कारण असं औषध आहे ना ते का त्याला काढता प्रॉब्लेम आहे. फक्त एकच व्यक्ती काढू शकतो, हे वचन त्याला पुश करून 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 काढून टाकतो. समजतं का. हालेलुया. स्टॉप करा गॉसिप करणं आणि प्रभू संगती बोला. हालेलुया. तुमच्या घरानं प्रभूला सांगा, एकामेकाला सांगू नका. प्रेज द लॉर्ड.
तुमची प्रार्थना गुडघ्यावर येऊन देवाला सांगा, याच्या त्याच्याकडे जाऊन सांगू नका. हालेलुया. प्रार्थना तुमचं लाईफ बदलते. गॉसिप तुमचं जीवन डिस्ट्रॉय करते. येशू सांगते कम्युनिकेशन तुमचं लाईफ चेंज करते. तुम्ही ज्या लोकांसंगती कम्युनिकेशन करता, गॉसिप करता, तुमचं लाईफ नरकामध्ये घेऊन जाणारा ते लोक आहे. हालेलुया. का नाही सुधरत? पुढे, इसीलिए जो कुछ वो पुरुष को वो सफल होता है. का सफल होता है? इसीलिए जो कुछ वह पुरुष करे वो सफल होता है. कोणचं पुरुष सफल होणार? कोणचं बहीण भाऊ सफल होणार? सक्सेस व्हायचं ना. देवामध्ये वाढा, आत्म्यामध्ये वाढा, प्रार्थनामध्ये वाढा. आणि बघा तुमचा लाईफ कसं सक्सेसफुल होतं. सफल हो जाएगी आपकी लाईफ. हालेलुया. समजतं का? पुढे, दुष्ट लोग ऐसे नहीं होते. कैसे? दुष्ट लोग. हा, किती जण तुमच्यामधून दुष्ट लोक आहे? नाही ना. हालेलुया. पण ज्या वेळेस ते आता नाही कळत, घरात जाऊन बघा मग कसे तुम्हाला किती दुष्ट लोक असते आपले. त्यांचं रूप कळलं जातं. हालेलुया. याचा हे स्वभाव आहे, मानवाचा स्वभाव आहे. पण त्याला त्या स्वभावाला डिलीट करण्यासाठी एक वचन आहे आणि ते बायबल लिहिलेले. आणि या बायबलमध्ये प्रत्येक वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. हालेलुया. आणि जो पुरुष, जो स्त्री, जो काही ह्या वचनाप्रमाणे चालतो, देव त्याला हा आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा मला म्हणतो, असे काही अनेक लोक आहे. आत्ता मला देवाचा आत्मा मला म्हणते, असे काही अनेक लोक आहे का, हो प्रभू आम्ही करणार, पण परत गेल्याच्या नंतर विसरते आणि म्हणता आम्ही खरंच बोललो होतो का? हालेलुया. हे माझा प्रभू मला सांगत आहे आता. सिरियसली घ्या. युअर लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर सैतान तुम्हाला उडून टाकेन आणि मग म्हणणार का समबडी हेल्प मी. कुठनं? नरकामधून मला कोणीतरी वाचू शकता का? प्रभू म्हणून तुला समजत नाही का? शांतिरक्षकमध्ये इतकं तोडून, मी इतकं जीव तोडून तुला सांगितलं होतं, तरी तू ऐकलं नाही आणि आता बघ कसं होतं. मग जा मग नरकात. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्ही म्हणा समबडी हेल्प मी. मराठी म्हणलं असेल तर मला कोणीतरी वाचवत्या का? हालेलुया. मग तिथं कोणचंही वाचवणं येत नाही आहे. आत्ताच समय हे पश्चाताप करा. आत्ताच समय हे प्रभूपाशी या आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित करा आणि परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल. हालेलुया. सिरियसली घ्या, नाहीतर काही उपयोग नाही आहे. सिरियसली घेतल्याशिवाय तुमचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे येशूचं नाव. जो पवित्र आत्मा तुम्हाला आज तुम्हाला ताकद देऊ इच्छितो. हालेलुया. रात्री आम्ही 1 वाजता येऊन तरी मी प्रार्थना गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. त्यानंतर मी मग परत रमण हंसासारखं मी परत खाली झोपून प्रार्थना केली. आणि मला सकाळी उठून परत मी इथं स्वच्छ केलं. त्यानंतर मी परत मग घरी जाऊन मी बायबल वाचलं. कारण म्हणलं मला नाही माहिती, म्हटलं बायबल माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. तुमचं जीवन कसं पाहिजे, तुमचं लाईफ कसं पाहिजे. डोळ्यावर झोप नाही, पण तरी परमेश्वराचा आत्मा गोष्टी घडून आणतो. ते मी देवाच्या आत्म्यामध्ये चाललं पाहिजे, सामर्थ्याने भरलं पाहिजे. हालेलुया. सिरियसली घ्या. यावेळेस तुम्हाला मी एकच सांगतो, ब्लेसिंग तुम्हाला पाहिजे ना, असं प्रभू तर स्ट्रॉंगली बोललेलं आहे. पण आज तुम्हाला सांगतो का ब्लेसिंग तुम्हाला हवं आहे तर त्याच्या मार्गाप्रमाणे चाला. हालेलुया. आगे क्या लिखा है? दुष्ट लोग ऐसे नहीं होते, वे उस भूसी के समान होते हैं जो पवन से उड़ाई जाती. कैसे? भूस के समान. हालेलुया. भूसा ना, भूसाचे समान. क्या बात आहे. फूक मारले की उडून जायचं. हालेलुया. म्हणून तो लोक पडत्या, फूक मारले की ठपकन पडत्या. अरे एवढं सामर्थ्य नाही. प्रॉब्लेम तो भूसा आहे, तो कमजोर झाला आहे प्रभूमध्ये. आपको समझ आया का विनोद ब्रदर? लोग जो गिरते ठक ओ पडला नाही. प्रॉब्लेम तो आहे का तो भुस्सा. हालेलुया. काय आहे तो? भुस्सा. फूक मारली की पडून जातो. त्यांना म्हणा आम्हाला पाडून दाखवा.
नाही पाडणार आम्ही. किती दाबा तुम्ही असं करून तरी दाबा, आम्ही पाडणार नाही. कारण आम्ही भुसा नाही आहे. हालेलुया. आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये भरलेलो आहो. प्रत्येक वचन भरलेलं आहे. म्हणून सैतानाला माहिती आहे बाबा आता काय खरं नाही, हे पेटलेलं आहे. कारण माहिती आहे तुम्हाला, कारण तो आग आम्हाला परमेश्वर देतो. हालेलुया. तो आग आम्हाला परमेश्वर. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, मी जेव्हा 13 तारखेला पिंपरीमध्ये गेलो होतो, पिंपरीमध्ये ही जीजस कॉलमध्ये पिंपरीमध्ये मला बोलवण्यात आलं. माझ्या प्रियांनो, हो, वाट बघत होते लोक, कधी येता तुम्ही पास्टर, कधी येता. हालेलुया. आणि मला इथं तुमच्यासाठी वाट बघावं लागते. प्रेज द लॉर्ड. तिथं उत्सुक होते आणि प्रत्येक लोक ते म्हटले, पास्टर आमच्या पिंपरीमध्ये फक्त 12 लोक येतात. बरोबर ना संक्राम दादा? फक्त 12 लोक येतात. पण तुम्ही आले, कुठून आले माहीत नाही, एवढे लोक म्हणे फुल हॉल भरला म्हणे. हालेलुया. का? कारण ज्यावर देवाचा आत्मा तिथं काम करतो तिथं मोकळीत आहे. हालेलुया. आणि प्रत्येक खुर्च्या त्यांनी लावल्या होत्या, प्रत्येक खुर्ची भरलेली होती. प्रत्येक खुर्ची ती पण एक रिकामी बी नव्हती. हालेलुया. आणि फक्त वचन ज्यावेळेस प्रचार केला, वचनच्या द्वाराच त्यांच्या जीवनामध्ये काम झालं. ज्यावेळेस शेवटची प्रार्थना चालू केली, अनेक लोकांचे प्रॉब्लेम परमेश्वराचा आत्मा मला तिथं दाखवतात आणि धराधर तिथं मोकळे झाले ते लोक. हालेलुया. याचं कारण काय माहिती आहे का? भुसा नाही आम्ही, देवाचं वचन आमच्यामध्ये आहे. हालेलुया. ते म्हटले, पास्टर तुम्ही पहिले का नाही आम्हाला भेटले? हालेलुया. मला आजपासून तुम्हाला सांगतो, तुमच्या जीजस कॉलमध्ये कंटिन्यू लोक यायला सुरुवात होईल म्हटलं. हे भविष्यवाणी करून गेलो म्हणलं मी त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. ते म्हणले मी अनेक ठिकाणी तुमचं सांगतो. तुमच्या पुण्यामध्ये मी पिंपरी झाल्यानंतर पुण्यात तुम्हाला सांगतो, तिथं जाऊन तुम्ही प्रीच करा, तिथं जाऊन तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याचं घोषित करा. हालेलुया. हाच तुम्हाला का नको काय पाहिजे? पहिलं माझं एकच म्हणणं आहे की पवित्र आत्मा घ्या, त्याच्या आत्म्याने चला, वचनाने चला. खरंच सांगतो, त्याच्यासारखा ब्लेसिंग कुठंच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. भविष्यवाणी धडाधड झाले होते. प्रत्येक व्यक्ती, जीजस कॉलचे 4 जण कामाला होते, त्या ठिकाणी एक ब्रदर होता, त्याच्यासाठी भविष्यवाणी केले. प्रभूचा आत्म्याने सांगितलं की तू आउट ऑफ इंडिया जाणार. इतका खुश झाला, इतका हे गोष्ट झाला का कसं काय या गोष्टी, आणि कसं काय म्हणजे मी खूप प्लॅन करत आहे, मी खूप प्लॅनिंग करत आहे जाण्यासाठी. पण या गोष्टी कसं मला पवित्र आत्मा काम करत आहे तुमच्या लाईफमध्ये. हालेलुया. आणि बहिणी तिथं दुष्ट आत्मा, एक बहिणीचा सडनली सडनली तिच्यातून दुष्ट आत्मा निघून गेले. म्हणे मी माझे पैसे अडकवले. मी त्या दुष्ट आत्म्याला म्हटलो, तू पैसे सोडत नाही का? नाही म्हटले. जसं वचन घेतलं, मत्ते शुभ वर्तमान 10वा अध्याय 1लं वचन, अशी कंचाळे ना अशी ठपकन पडली, जाते म्हणे मी. हालेलुया. वचन तुम्ही बोला, वचनातून देवबाप काम करतो. हालेलुया. कर्ज बाजारी होते, आज पण म्हणलं आजपासून तुझे कर्ज नील होतील. म्हणलं सैतान तुझ्यावर राज्य करत होता. संबडी. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो तुम्हाला? त्याच्या वचनात राहा, त्याच्या वचनामध्ये ताकद आहे. पुढे काय म्हणतो? संपलं. इस कारण दुष्ट लोग अदालत में स्थिर न रह पाए. किधर राहते? अदालत में स्थिर न. त्याच्यामुळे इथे स्थिर नाही राहत. विशेष म्हणजे पास्टर योगेश तर अजिबात राहू शकत नाही स्थिर. ते एक बहीण म्हटली, मी नाही येत तुमच्या इथं आलं मला त्रास होतो. मला होणारच ना मग, कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीत आहे. हालेलुया. मला जाऊन बसा मग तिकडे, जिकडे तुम्हाला त्रास नाही होता मग तिकडे जाऊन बसते म्हणे. मला बसा मग काय करणार. सैतानाला तेच पाहिजे. चला हळूहळू जातो हिला घेऊन मग खाली. प्रेज द लॉर्ड. दुष्ट लोकांना काय? अदालत में स्थिर नहीं रहते. अदालत में स्थिर न रह सकेंगे. आगे और न पापी धर्मियों के मंडली में ठहरेंगे. हा, कधीच नाही. आणि जो खरं देवामध्ये ना तो कधीच पापी लोकांमध्ये नाही राहणार. सिगरेटचा वास त्याला सहन नाही होणार, दारूचा वास त्याला सहन नाही होणार. शिव्या गाया देणाऱ्या लोकांमध्ये तो म्हणा, अरे बा इथनं पहिलं पळाले हत्यार खतरनाक इथं. हालेलुया. चुकीच्या ठिकाणी तो लगेच थांबणार नाही आहे. तिथं जिथं बेविचार चाललाय तिथं तो पळ काढेन. नको म्हणून बाबा इथं आपल्याला थांबेल, कारण आपण देवाचा माणसं आहे. जे देवाचे आहे ते लगेच पळ काढत्या. हालेलुया. पण जे देवाचे नाही आहे ते बरोबर चिटकत्या परत. हा बरोबर बोला. जे वाईट आहे त्याला बी बरोबर म्हणा, पण जे सत्य आहे त्याला लोक वाईट बोलतात. हालेलुया. नाही खूप चुकीचंच सांगतो, पण तेच तर हे तुम्हाला येऊन पहा, तो परमेश्वराचा आत्मा आज तुमच्यामध्ये काम करायला सुरुवात करत आहे.
हालेलुया. somebody हालेलुया. तुम्ही तयार आहे परमेश्वराच्या आराधनामध्ये? फिनिश हो गया? बोला. क्योंकि यहोवा धर्मियों का मार्ग जानता है. यहोवा किसका मार्ग जानता है? धर्मियों का. ज्यावर तुम्ही बायबल सांगतो का पहिलं धार्मिकता शोध. जग आणि जगातल्या गोष्टी तुझ्या पाठीमागे येईल. पहिलं काय शोधायचं आहे आपल्याला? धार्मिकता. दाविदानी काय शोधलं? धार्मिकता. त्याला राजा कोणी बनवलं? प्रभूनी. तो आज राजा बनावा, आज त्याच्या बायबलमध्ये मेन्शन आहे त्याचं नाव. का? आज जे पाहतो तो दाविदाचं उदाहरण देतो. का देतो? कारण खरंच परमेश्वर जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला 0 से लेके 100 तकपर्यंत तो उभा करतो. का करतो? कारण त्याच्यामध्ये ती ताकद आहे येशूमध्ये. तो म्हणतो मी तुला ब्लेस करेन आणि 30 गुणाने 60 गुणाने तर 100 गुणा तुझ्या आशीष देऊगा. हालेलुया. somebody हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे आपण प्रार्थना करू आणि त्याच्या आराधनामध्ये जाऊ. आपल्या पायावर उभं राहू, प्रभूची आराधना करू. लेब्रा हा शाठा राई लाबा. थँक यू जीसस. रिबा शाठा बाली हाला बाबा रोखो शाठा बामा खोरी बाला बाबा. हमें दाऊद के जैसा बनना है. दाऊद जैसा राजा बन गया था वैसा हमें बनना है. उसकी अधीनता में रहना है, उसकी उपस्थिति में रहना है. हमें उसके वचन में हमें मनन करना है. परमेश्वर हमारा मेंढपाल और हम उसके चरवे हैं. उसके अधीन रहना है, हमें उसके साथ रहना है.